ऑलरेडी ह्याच्या मागच्या टॉपिकचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेलेच आहेत आणि हा आपण स्टार्ट करणार आहे. 5th टॉपिक आहे ऑस्सिलेशन. तुम्हालाही माहिती आहे. ऑस्सिलेशन करायच्या आधीच तुम्हाला मी सांगतो, हा टॉपिक टोटल फिजिक्स 1 फिजिक्स 2 जर विचार केला तर दोन्हीही मध्ये सगळ्यात सोपा टॉपिक आहे, स्कोरिंग वाला टॉपिक आहे आणि एकही मार्क इथं लूज करायचा नाहीये. पण 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 इथं लक्षात ठेवा की इथले फिक्स क्वेश्चन्स आहेत. मागच्या वर्षी ऍक्च्युली सिलेबस कटमध्ये होते ते क्वेश्चन, पण इथं ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. सो इथं आपण स्टार्ट करूयात. ऑस्सिलेशन म्हणजे काय होते की बॉडी एक स्प्रिंग टाईप मध्ये, आता या पूर्ण टॉपिक मध्ये सुरुवात करतानाच मी सांगतो, हे मी सुरुवात करायच्या आधी सांगतो की इथं पूर्ण टॉपिक मध्ये हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला. एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्टला एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे. स्प्रिंगला पुढे एक ब्लॉक लावलेला आहे, त्याचं मास आहे एम. स्प्रिंगला एक पुढे ब्लॉक लावलेला आहे, त्याचं मास आहे एम. आणि हा जो स्प्रिंग आहे, या स्प्रिंगचा स्टिफनेस दिलेला आहे के. तर बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, या स्प्रिंग किंवा ब्लॉक वरती, ह्याला आपण स्प्रिंग ब्लॉक एक्झाम्पल म्हणतो. या एक्झाम्पलचं जे नाव आहे ते असं आहे, स्प्रिंग अँड ब्लॉक एक्झाम्पल. या ब्लॉक वरती आपण फोर्स लावलेला आहे. समजा फोर्स लावल्यामुळे स्प्रिंगचं कॉम्प्रेशन एक्सपान्शन होईल आणि मीन पोझिशन पासून ऑब्जेक्ट टू अँड फ्रो होईल. हीच ऍक्च्युअली डायग्राम आपल्याला नेक्स्ट आपण बघायचीच आहे. फक्त सुरुवात करताना ऑस्सिलेशन म्हणजे काय हे समजावून घ्या. ऑस्सिलेशन म्हणजे मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो म्हणजे पुढे मागे असं म्हणू शकतो आपण त्याला. व्हायब्रेटरी मोशन पण एक ऑस्सिलेटरी मोशनच आहे. कारण की व्हायब्रेशन, सपोज एखादं कुठलं तरी तुम्ही ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याला जर तुम्ही एक साईडला तो रिजिड आहे आणि त्याला त्याच्यावरती तुम्ही फोर्स लावला तर तो व्हायब्रेट होईल. व्हायब्रेट झाल्यावरती तो मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो या टाईपचं मोशन करेल. सो तिथं पण ऑस्सिलेशनच येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सो इथं ऑस्सिलेशन बघूयात. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ह टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन इन सम लिनियर पाथ, इट इज कॉल्ड एज ऑस्सिलेशन. नंतर पिरियडिक मोशन आहे. तुम्हाला माहिती आहे पिरियडिक मोशन म्हणजे असं कुठलं पण मोशन जे एका टाइम इंटरवल नंतर परत तिथंच येते. एक्झाम्पलला तुम्ही घेऊ शकताय मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. सो 365 और 360 डेज नंतर ते मोशन म्हणजे अर्थ जो आहे पोझिशन ते परत तिथंच असणार आहे. सो आपण त्याला म्हणणार आहे पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे कसं असणार आहे बघा, मोशन ऑफ ए बॉडी विच रिपीट्स इटसेल्फ in equal interval of time is called as a periodic motion. Oscillatory motion is also called as vibratory motion. जसं आता मी सांगितलेलं आहे, व्हायब्रेटरी मोशन म्हणजे जिथं जिथं व्हायब्रेशनचे जे मोशन आहेत तर तिथं त्याला आपण ऑस्सिलेटरी मोशन म्हणणार आहे. कारण की त्या व्हायब्रेशन मध्ये मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो टाईपचं मोशन होणार आहे. हेच एक्झाम्पल इथं दाखवतोय आपण. व्यवस्थित लक्ष द्या इकडं. सो इथं स्प्रिंग आहे, एक ब्लॉक आहे आणि मीन पोझिशनला आहे. स्प्रिंग आता कुठे आहे, मीन पोझिशनला. त्याच्यावरती फोर्स लावलेला आहे. फोर्स लावलेला असल्यामुळं या साईडला फोर्स लावलेला आहे. सो या साईडला फोर्स लावलेला आहे. त्यामुळे काय व्हायला लागलं की ऑब्जेक्ट हा जो ब्लॉक आहे तो थोडासा या पोझिशनला इथे यायला लागलाय. जरा चेक करा. ही डायग्राम समजणं खूप महत्वाचं आहे. बरेचसे पॉईंट या डायग्रामवरती बेस्ड आहेत, त्यामुळे लक्ष द्या इकडं. सो हा ब्लॉक जो इथं होता तो थोडासा आत आलेला आहे. आपण असं म्हणूया ही जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली आहे. स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यानंतर इथं आल्यानंतर फोर्स लावल्यानंतर मी सोडून दिल्यानंतर या स्प्रिंगला इथनं परत बॅक साईडला जात नाही, ती पुढे जाते. सो मीन पोझिशनच्या पासून ती पुढे जाते. सो इट्स अ टू अँड फ्रो मोशन आणि कंटिन्युअसली होत राहील. आणि थोडा वेळ झालं, काही वेळ झालं की मग हे परत मीन पोझिशनला येईल. सो मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो टाईपचं मोशन आहे आणि परत ते मीन पोझिशनला आहे. ह्याला आपण म्हणतो दॅट इज ऑस्सिलेटरी मोशन और पिरियडिक मोशन. थोड्याशा या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या व्यवस्थित चेक करून घ्या. ऑब्जेक्ट सध्या ए पोझिशनला असं सांगितलेलं आहे. त्यानंतर विच इज अटॅच टू अ स्प्रिंग अँड इट इज ॲट द मीन पोझिशन. ॲट बी पोझिशन म्हणजे ही वाली पोझिशन, फोर्स त्याच्यावर अप्लाय आहे. फोर्स अप्लाय केलं, स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्प्रिंग मध्ये काय असणार आहे की तिथं फोर्स तिथं रिस्टोर केलेला असणार आहे, म्हणजे साठवून ठेवलेला असणार आहे. त्यानंतर सी पोझिशन हा एक्सपांड वाली. सर याच्यामध्ये फोर्स इज, आता याच्यामध्ये एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. म्हणजे जितका तुम्ही फोर्स लावणार आहात तितकं त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. जितका तुम्ही फोर्स ज्यादा लावणार तितकं त्याचं डिस्प्लेसमेंट ज्यादा होणार. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे एक्स. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी इथं कॉन्स्टंट टाकलेला आहे के, दॅट इज इक्वल टू के एक्स. इथं मायनस साइन आहे. मायनस साइन का असेल याचा विचार करा, कारण की इथे एक्झाम्पलला घेऊ शकतो आपण. फोर्स या साईडला लावलेला आहे तर त्याचं डिस्प्लेसमेंट या साईडला होईल. त्यामुळे इथं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स असं आहे. के इज द फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग स्टिफनेस पण म्हणू शकतो आपण. फोर्स कॉन्स्टंट जास्त बरोबर आहे. एफ इज इक्वल टू एम ए. वी ऑलरेडी नो दिस इक्वेशन. एफ इज इक्वल टू एम ए. दोघांच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत, राईट साइड इक्वल करणार. सो एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स वगैरे होईल. त्यानंतर एम या साईडला टाकल्यानंतर मायनस के अपॉन एम इंटू एक्स होईल. मायनस के अपॉन एम इंटू एक्स होईल. सो मायनस के अपॉन एम ला ब्रॅकेट टाकतोय. सो ए इज प्रोपोर्शनल टू एक्स. के एम दोन्हीही कॉन्स्टंट आहेत
ते आपल्याला कळतील. त्यानंतर एफ अपॉन एक्स वगैरे न्यूटन मीटर वगैरे त्याला आपण म्हणतोय. नेक्स्ट पार्ट आहे आपला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा. येस, लिनियर एसएचएम मध्ये आपण असंही म्हणू शकतो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच इन्क्लुड्स द हार्मोनिक फंक्शन्स सच एज फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड. आता म्हणजे या टाइपच्या ज्या मोशनला म्हणतोय, पण सिंपल डेफिनेशन अशी आहे, लिनियर एसएचएम म्हणजे समजावून घ्या की हार्मोनिक मोशन म्हणजे कुठले, की ज्याच्यामध्ये हार्मोनिक फंक्शन्स आहेत. ते हार्मोनिक फंक्शन्स म्हणजे कुठले, ते दॅट इज फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड, पिरियड. त्यानंतर अँप्लिट्यूडचे एक डेफिनेशन आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द ऑब्जेक्ट फ्रॉम द मीन पोझिशन. ऑलरेडी ही भरपूर डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे. अँप्लिट्यूड म्हणजे काय असणार आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. नेक्स्ट पॉईंट आपण बघू शकतो. येस, नेक्स्ट पॉईंट बघत असताना डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला चेक करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी वी नो दिस, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, आत्ताच आपण जस्ट बघितलेलं आहे. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स अँड एफ इज इक्वल टू एम ए असणार आहे. एफ इज इक्वल टू काय असणार आहे, एम ए हा जनरल फॉर्म्युला आहे. दोघांच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत, हे आपल्याला पुढे इक्वल करायचं आहे. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आहे, पण वेलॉसिटीचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो डीएक्स बाय डीटी असतोय. ऍक्सेलरेशनचा जो बेसिक फॉर्म्युला असतो तो डीव्ही बाय डीटी. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला कुठला असतो, डीव्ही बाय डीटी. सो व्हीच्या जागी मी काय टाकतोय इथं, डीएक्स बाय डीटी टाकतोय. सो डी बाय डीटी इंटू व्हीच्या जागी डीएक्स बाय डीटी. सो डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर. एफ इज इक्वल टू एम ए होतं. एच्या जागी काय टाकू शकतो आपण, एच्या जागी डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर टाकू शकतोय, इज इक्वल टू मायनस के एक्स, कारण की इक्वल आहेत. देअरफॉर इथं काय बनतंय बघा, एम डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर, हे मायनस आहे, या साईडला आल्यावर काय बनेल, प्लस, इज इक्वल टू 0. सो हेच इक्वेशन मी इथं लिहितोय. एम जे इथं नको आहे मला, इथं डिवाइड करतोय. सो डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर प्लस के एक्स बाय एम इज इक्वल टू 0. के बाय एम म्हणजे ओमेगा स्क्वेअर असणार आहे. डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर 0. हे जे इक्वेशन आहे हे 2 मार्काला खूपच इम्पॉर्टंट आहे. हे 2 मार्काला मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की खूपच इम्पॉर्टंट आहे इक्वेशन. बऱ्याचदा म्हणजे तुम्ही मला वाटतं की 5 पैकी 4 वेळा 3 वेळा तुम्हाला हे 100% इथं दिसणार आहे एक्सप्रेशन, की जे जुन्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर. नेक्स्ट पार्ट आहे, येस, नेक्स्ट पार्ट आहे ऍक्सेलरेशन वाला. सो ऍक्सेलरेशनचं पण इक्वेशन चेक करून घ्या. डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स 0 असते, प्लस त्या साईडला गेलं की मायनस बनेल. आणि डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर एक्स म्हणजे डीटी स्क्वेअर म्हणजेच ऍक्सेलरेशन असते. सो ए इज इक्वल टू काय बनणार आहे इथं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स बनणार आहे. हे पण एक छोटंसं इक्वेशन आहे, लक्षात ठेवावं लागेल. हे बरेच जण फसतात या इक्वेशन्स मध्ये. इथं ना वेलॉसिटी, आता थोडंसं लक्षात द्या इकडं. नेक्स्ट पार्ट चालू करायचं तर मी थोडंसं इम्पॉर्टंट सांगतो, पहिलं लक्ष द्या. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वेलॉसिटी मिड पोझिशनला, परत एक्स्ट्रीम पोझिशनला काय काय असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. कायनेटिक एनर्जी एक इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट अंडररेटेड पार्ट आहे या टॉपिक मधला डॅम्प्ड वाला, म्हणजे लास्टचा जो पार्ट आहे. बरेच जण पहिलं सगळं करतात आणि लास्टचं कोण करत नाही. या वर्षासाठी तो इम्पॉर्टंट आहे. आणि प्लस रेग्युलर तरी जे इम्पॉर्टंट आहेत, रिझल्टंट अँप्लिट्यूड, एसएचएम वगैरे, रिझल्टंट, परत ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ते इम्पॉर्टंटच आहे. त्याची सुरुवात होते इथून. तर ऍक्सेलरेशन इथं काय आहे, मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू 0 ला ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. जस्ट आता फॉर्म्युला बघितला होता, एक्स 0 टाकल्यानंतर ऍक्सेलरेशन पण काय होणार, 0. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए असते, तुम्हाला माहिती आहे. इथं एक्सच्या जागी, या फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या जागी ए टाकलं तर काय होणार आहे, ए इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा, इथं ऍक्च्युली प्लस मायनस पाहिजे, प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर होणार आहे इथं, प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर बेसिकली हे 2 पॉईंट आहेत ते ऍक्सेलरेशनसाठी आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे वेलॉसिटीसाठी. वेलॉसिटीसाठी आपल्याला इक्वेशन माहिती आहे, डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. सर हे कुठनं काढलंय बघा, लक्ष द्या इकडे. ए म्हणजे असतंय डी टू एक्स बाय डीटी स्क्वेअर इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. म्हणजे बेसिकली हे कोण आहेत, ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आहे आपल्याला, जे ऑलरेडी माहिती आहे, ए इज इक्वल टू. त्यानंतर डीव्ही बाय डीटीला ही थोडीशी स्टार स्टेप आहे, लक्षात काय ठेवायचं आहे बघा. इथं डीएक्स न मल्टिप्लाय करायचं आहे, डीएक्स न डिवाइड करायचं आहे. या स्टेपला डीएक्स न मल्टिप्लाय करतोय, डीएक्स न डिवाइड करतोय. लक्षात कसं ठेवायचं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा. यासारखे भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळतील, नोट्स मिळतील, खरं त्यातलं लक्षात कसं ठेवायचं आहे, महत्वाचं पार्ट कुठलं आहे ते लक्षात ठेवा. काय लागलंय का, त्यात स्टेप्स कुठल्या आहेत, तिथे जाऊन विसरणार कुठं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा इथे. सो डीव्ही बाय डीटी ही विसरणारी स्टेप आहे, म्हणून मी तुम्हाला इथं स्टार मार्क करून दिलेला आहे. इथं डीव्ही बाय डीटीला काय करायचं, डीएक्स न डिवाइड करायचं, डीएक्स न मल्टिप्लाय करायचं. डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू डीएक्स बाय डीटी. डीएक्स बाय डीटी म्हणजेच व्ही असते, बाकीचं सेमच आहे, डीव्ही बाय डीएक्स. सो वी नो ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सो जरा नेक्स्ट पार्ट आपण इथं बघूयात. व्ही डीव्ही, येस, व्ही डीव्ही इज इक्वल टू कसं बनेल इथं जरा चेक करा. व्ही डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स बनायला लागले.
व्ही डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याच्यानंतर इथं आहे आपल्याला चेक करायचं, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. येस, इथं व्ही डीव्ही डीएक्स इथं डिवाइडला आहे, राईट साईडला गेलं की तो मल्टिप्लाय होणार. डीएक्स इथं डिवाइडला आहे, राईट साईडला गेलं की ते मल्टिप्लाय होणार. इंटिग्रेशन करायचं आहे दोन्ही साईडचं. इंटिग्रेशन करत असताना दोन्ही साईडला इंटिग्रेशन करत असताना इंटिग्रेशन ऑफ व्ही डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डीएक्स. एक्स इंटिग्रेशन येणार आहे एक्स स्क्वेअर बाय टू, व्हीच इंटिग्रेशन येणार आहे व्ही स्क्वेअर बाय टू. लेट्स से सी इथं कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन टाकलं तर आपल्याला त्याचा कॉन्स्टंट टाकायला लागतोय सी. सी कॉन्स्टंट साठी इथं बरेच जण विसरतात, इथं बरेपैकी इथं जण येतात सगळेजण, इथं पुढे डायरेक्टली ह्याच्यानंतर डायरेक्ट हे फायनल इक्वेशन लिहून टाकतात. पण सीचं पण इक्वेशन काढणे तिथे इम्पॉर्टंट आहे, कसं काढायचं चेक करा. सी इज इक्वल टू कॉन्स्टंट, वी ऑलरेडी नो दिस. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू ए, व्ही इज इक्वल टू 0. सर हे तुम्हाला कसं कळतंय, जरा लक्ष द्या इकडे. एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मीन पोझिशनला वेलॉसिटी. सपोज एक लक्ष द्या इकडे, छानसं एक्झाम्पल सांगतो, हेच वाला एक्झाम्पल परत एकदा सांगतो. हे एक ब्लॉक आहे, इथे एक स्प्रिंग आणि हे रिजिड सपोर्ट आहे, व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. हे एक्झाम्पल फुल कॉन्सन्ट्रेशनला लक्ष दिलं पाहिजे. एक ब्लॉक आहे, स्प्रिंग आणि हा रिजिड सपोर्ट आहे. मी हा प्रेस केलेला आहे आणि ह्याचं ऑसिलेशन चालू झालेलं आहे असं, ठीक आहे. मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो. तुम्हाला समजण्यासाठी थोडं मी स्लो दाखवतोय. मीन पोझिशन पासून काय होईल ते ऑसिलेशन टू अँड फ्रो, ही मीन पोझिशन आहे. सो मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो होत असताना ऑब्झर्वेशन स्किल जबरदस्त पाहिजे. जर हा ब्लॉकला स्वतःची वेलॉसिटी चेंज करायची, आता तिथनं पुढे तो जाणार नाही, आता तिथनं मागे येणार आहे, मग तिथपर्यंत जाताना त्याची वेलॉसिटी इथं असताना बघा, वेलॉसिटी ऑलरेडी ऑसिलेशन मध्ये आहे, इथं गेल्यानंतर त्याची वेलॉसिटी फ्रॅक्शन ऑफ सेकंडला का असं तरी 0 होते. चेक करा व्यवस्थित बघा. म्हणून तर तो मागे येतोय इथं पण, म्हणून तर तो बॅक साईडला जातोय. तर हे होण्यासाठी त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला का असताना एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते, हे लक्षात ठेवायचं आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते. जसं जसं तो एक्स्ट्रीम पासून मीन कडे येणार आहे तशी तशी त्याची वेलॉसिटी वाढत जाते. म्हणजे मीन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्सिमम असणार, म्हणजे असं होत असणार. लेट्स से असं व्हायला लागले तर इथं असेल 0, हळूहळू वेलॉसिटी इन्क्रीज 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 मॅक्सिमम पासून परत इकडे जाताना तिकडं टोक आहे 0 वालं, म्हणजे परत डिक्रीज 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 0, परत इन्क्रीज 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 मॅक्सिमम, या टाइपचं असं होत असणार आहे ऑसिलेशन. काय लागलंय का बघा. म्हणजे वेलॉसिटी मॅक्सिमम असते मीन पोझिशनला, एक्स्ट्रीमला वेलॉसिटी असते 0. जिथं वेलॉसिटी 0 असते तिथं ऍक्सेलरेशन मॅक्सिमम असते, असं उलट लक्षात ठेवायचं. काय लागलंय का बघा. जिथं वेलॉसिटी 0 तिथं ऍक्सेलरेशन मॅक्सिमम, म्हणजे कुठं एक्स्ट्रीम पोझिशनला, मग मीनला ऍक्सेलरेशन 0. काय लागले. सो इथं आपल्याला बघायचं इथं. सो व्ही एक्स इज इक्वल टू ए आहे, व्ही इज इक्वल टू 0 आहे, आता जे मी एक्सप्लेन केलं ते. सो सी म्हणजे ह्या व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यू इथं टाकल्यानंतर व्ही च्या ऐवजी 0, एक्स च्या ऐवजी ए, लक्ष कॉन्सन्ट्रेट इकडे करा. व्ही च्या ऐवजी 0, एक्स च्या ऐवजी ए आणि सीचं आपल्याला इक्वेशन काढायचं. सो सीचं इक्वेशन बघा, व्ही च्या ऐवजी 0, एक्स च्या ऐवजी ए प्लस सी. हे मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 राईट साईडला गेलं प्लस झालं. सो इथं प्लस झालेलं आहे, इथं प्लस झालेलं आहे. सो सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 असं होईल. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 किंवा ए ओमेगा स्क्वेअर बाय 2, तर प्लस झालेलं होतं. सो व्ही स्क्वेअर बाय, आता अच्छा हे उचलायचं आणि इथं टाकायचं सी मध्ये, हे पिक करायचं इथं टाकायचं. व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आता हा प्लस वाला पार्ट आहे, हा पहिला लिहूयात, हा मायनस वाला पार्ट आहे, हा नंतर लिहूयात. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, अच्छा 2 पण कॅन्सल केले आपल्यातनं. सो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इकडे व्ही स्क्वेअर आहे, मला व्ही पाहिजे आहे, इकडे जाऊन त्याचं स्क्वेअर रूट होईल. व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बाहेर काढल्यावर ओमेगा होईल, ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बाहेर काढल्यावर ओमेगा होईल, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे कशासाठी, आता जरा व्यवस्थित परत एकदा लक्ष द्या इकडे. परत एकदा फॉर्म्युला सांगतो, व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला कशासाठी. ऑब्जेक्ट जर मीन पोझिशनला आला, प्लीज लक्ष द्या इकडे, हे खूपच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 1-2 मिनिटं व्यवस्थित समजून घ्या, समरी द्यायला लागलो या पॉईंटची. ऑब्जेक्ट जर मीन पोझिशनला आला तर त्याची जी वेलॉसिटी असते ती मॅक्सिमम असते. ऑब्जेक्ट जर एक्स्ट्रीमला गेला तर तिथं वेलॉसिटी 0 असते. आणि हे दोन पोझिशन सोडून ऑब्जेक्ट कुठं पण असू दे, म्हणजे इथं मध्ये कुठं पण असू दे, तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे तर हा फॉर्म्युला वापरायला लागेल. v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कळायला लागले का बघा व्यवस्थित. सो नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तिथे वेलॉसिटीचा पार्ट आपला झालेला आहे. स्टार स्टेप महत्वाची होते, तिथे जाऊन विसरणार आहात, तर हे इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट पार्ट आहे, येस नेक्स्ट पार्ट आहे डिस्प्लेसमेंटसाठी इक्वेशन बघायला लागलोय आपण. डिस्प्लेसमेंटचं पण इक्वेशन इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे, त्याच्या केसेस समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो वी नो दॅट व्ही ऑलरेडी जे आपल्याला व्ही माहिती आहे ते परत यायला लागलोय. व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
व्ही म्हणजे आपल्याला माहिती आहे डीएक्स बाय डीटी असतंय, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतंय. सो आता थोडंसं आपण काय करतोय, डीटी या साईडला शिफ्ट करतोय आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या साईडला शिफ्ट करतोय. म्हणजे असं दिसेल डीएक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डीटी. इथं डीएक्स आहे, आपल्याला इंटिग्रेशन टाकायचंय दोन्ही साईडला. इंटिग्रेशन टाकल्यानंतर असं दिसेल इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओमेगा इंटिग्रेशन ऑफ डीटी. तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ डीटी चं टी बनेल म्हणजे ओमेगा टी होईल आणि एक कॉन्स्टंट टाकावं लागेल फाय. बाकीचं सेम आहे. आता ऍक्च्युली हे जे इंटिग्रेशन आहे हे कुणाचं इंटिग्रेशन आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय. हे एक माहिती पाहिजे, हे इंटिग्रेशन कुणाचं आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय. ही सेकंड स्टार स्टेप आहे. ज्यांना आय गेस पीसीबी ग्रुप ज्यांचा आहे, ज्यांचं मॅथ्स नाही आहे त्यांना हे थोडंसं टफ जाईल, पण लक्षात ठेवावं लागणार आहे की इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जिथं आहे स्क्वेअर रूट ऑफ, तिथं काय होणार आहे की त्याचं इंटिग्रेशन कसं असणार आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए निघेल. सो ओमेगा टी प्लस फाय, फाय इज अ कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज इनिशियल फेज. आपल्याला नंतर जाऊन हे शिकायचं आहे की या फायलाच आपण काय म्हणतो पुढे जाऊन इनिशियल फेज और इपोक. सो एक्स बाय ए, आता इथं चेक करा, इथं साइन इनवर्स ऑफ आहे, राईट साइडला शिफ्ट केल्यानंतर इकडचं इनवर्स जाईल, तिकडं साइन ऑफ होईल. सो एक्स बाय ए इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो मला एक्स पाहिजे, इथं ए डिवाइडला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे बेसिक इक्वेशन आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर केसेस आहेत आपल्याला समजून घ्यायच्या. सो केसेसमध्ये सेम मगासारख्या केसेस असणार. ऑब्जेक्ट मीन पोझिशनला आहे, ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. दोन केसेस लक्षात आले का? ऑब्जेक्ट मीनला आहे तर एक्स 0 असणार, टाइम 0 असणार. हे दोन्ही इथं 0 0 टाकायचं आहे, एक्स 0 टाकायचं, टाइम 0 टाकायचं आणि बेसिकली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की फाय किती आहे. फाय किती येतो, इथं 0 येतोय. फाय 0 टाकल्यानंतर इथं 0 टाकायचं आहे, एक्सचं फायनल इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. सिमिलरली म्हणजे मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती येते, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. त्यानंतर मॅक्सिममला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू ए असणार आहे, टी इज इक्वल टू 0 हे पुट वगैरे केल्यानंतर एक्सचा फायनल फॉर्म्युला जो आहे तो एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. काय येईल, ए कॉस ओमेगा टी. सिमिलरली आपण इथं नेक्स्ट आता डेफिनेशन बघायची आहे पिरियडची. तुम्हाला माहिती आहे पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑस्सिलेशन रिव्हॉल्यूशन आपण बघतोय. टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कंप्लीट वन ऑस्सिलेशन इज कॉल्ड एज ए पिरियड. सो वी नो दॅट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम असणार आहे. के म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, एम म्हणजे मास आहे. सो इथून टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, टी बाय 2 पाय बाय ओमेगा. मग अशी आपण ओमेगा स्क्वेअर म्हटलं होतं के बाय एम आहे, ओमेगा स्क्वेअर म्हटलं होतं आपण के बाय एम. मला ओमेगा पाहिजे, इकडे काय होणार, याचं स्क्वेअर रूट होणार. 2 पाय बाय ओमेगा आहे ना, स्क्वेअर रूट होणार 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम. सो हे वरती होणार आहे. कळायला लागेल का बघा, जेव्हा तुम्ही रेसिप्रोकल शिफ्ट करताय न्यूमरेटर मध्ये त्यावेळी ते उलट होणार आहे. सो टी इज इक्वल टू 2 पाय एम बाय के. सो फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन पिरियड असते. सो 1 अपॉन पिरियड किंवा ह्याच्या रेसिप्रोकल केलं तरी चालेल, असं बनेल 1 अपॉन 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. हा नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. हे पण इम्पॉर्टंट इक्वेशन होतं. येस, नेक्स्ट पार्ट मध्ये येस कॉम्बिनेशन्स ऑफ स्प्रिंग आहे. आता हा थोडासा पार्ट आहे तो लक्ष द्यायला पाहिजे. 2 आणि 2 पेक्षा जास्त स्प्रिंग जर सिरीज मध्ये असतील किंवा पॅरलल मध्ये असतील तर त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे रिझल्टंट इफेक्ट कसा असेल, हा थोडासा पार्ट इम्पॉर्टंट आहे. हा पार्ट सीईटीला जास्त इम्पॉर्टंट आहे बोर्डपेक्षा, पण निग्लेक्ट करू नका बोर्डला सुद्धा. सो इथं आपण चेक करूयात, या ज्या 2 स्प्रिंग आहेत त्या सिरीज मध्ये आहेत आणि या ज्या 2 स्प्रिंग आहेत त्या पॅरलल मध्ये आहेत. या ज्या 2 स्प्रिंग आहेत त्या सिरीज आहेत आणि मग पुढे ब्लॉक लावलेला आहे. या ज्या 2 स्प्रिंग आहेत तो पॅरलल आहेत आणि मग पुढे ब्लॉक वगैरे लावलेला आहे. इथं आपण एक एक्झाम्पल बघूयात. इथे जे स्प्रिंग स्टिफनेस आहेत प्रत्येकाचे काय आहेत ते K1 आणि K2 असे 2 स्प्रिंग स्टिफनेस आहेत इथं. सो सिरीज मध्ये स्प्रिंग कॉन्स्टंट आहेत K1 आणि K2. वी आर गोइंग टू अरेंज दिस इन अ सिरीज. स्ट्रेचिंग फोर्स आहे F. F हा कॉमन फोर्स असणार आहे या दोन्हीवरती जर ते सिरीज मध्ये असेल तर. सो इथं जो टोटल एक्सटेन्शन होणार, जर लक्ष द्या इकडे, इथं हा ब्लॉक लावलेला आहे. ब्लॉक लावल्यावरती फोर्स लावल्यावरती इथं पण थोडीफार स्प्रिंग काय होणार, एक्सपांड होणार. इकडे पण एक्सपांड होणार, इकडे पण एक्सटेंड होणार, इकडे पण एक्सटेंड. दोन्हीचं मिळून जे एक्सटेन्शन होणार आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सो द टोटल एक्सटेन्शन इज E इज इक्वल टू E1 प्लस E2 F अपॉन K1 प्लस F अपॉन K2. सांगायचं हे आहे की जर स्प्रिंग सिरीज मध्ये असेल, 2 असतील तर 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ सेल्स मध्ये पण हेच बघायचं, कॅपॅसिटर्स मध्ये पण. सो केएस इज इक्वल टू समजा एन आहेत, अशा 2 नाहीत, भरपूर सारे स्प्रिंग आहेत. सो त्याच्यासाठी होईल 1 अपॉन केएस इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 अप टू 1 अपॉन Kn. ओके, सो नेक्स्ट पार्ट आपण बघूयात.
आता थोडंसं हे लक्षात ठेवा, हे 1 मार्कासाठी विचारू शकतात की दोन्हीचाही जो स्प्रिंग स्टिफनेस आहे, तो कॉमन आहे किंवा इक्वल दिलाय, म्हणजे एकाचा पण 5 आहे आणि दुसऱ्याचा पण 5 आहे. तर त्याच्यासाठी आणि किती आहेत, असे 2 आहेत असं समजा, मग त्यावेळी इक्विव्हॅलंट काढायला लावलं तर डायरेक्ट 5/2 आन्सर येणार. समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, चेक करा. होमवर्क म्हणून घेऊ शकता किंवा मला कमेंट करून पण सांगू शकता. होमवर्क असा आहे किंवा एक एक्झाम्पल असं ह्याचं की तुम्हाला 10 स्प्रिंग्स दिलेले आहेत मी, ज्याचा जो के आहे प्रत्येकाचा 10 स्प्रिंग आहेत. 10 म्हणजे 10 स्प्रिंगचा जो के आहे तो 10 आहे. कळायला लागलंय का बघा. न्यूटन पर मीटर येणार, न्यूटन पर मीटर. एफ इज इक्वल टू के एक्स असतंय, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स असणार, म्हणजे ह्याचं युनिट येणार आहे न्यूटन पर मीटर. केचं युनिट काय येणार आहे, न्यूटन पर मीटर. सो के फॉर इच म्हणूयात, फॉर इच स्प्रिंग. के फॉर इच स्प्रिंग किती आहे, 10 आहे. आणि अशा किती दिलेले आहेत, मी 10 दिलेले आहेत, 10 स्प्रिंग दिलेले आहेत. मला पाहिजे आहे के एस. आन्सर नक्की कमेंट करा, ह्याचं कळायला लागलंय का बघा. सो 10 स्प्रिंग आहेत, असे एकाचा स्प्रिंग स्टिफनेस 10 दिलेला आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघूया. सो नेक्स्ट पार्ट बघत असताना थोडंसं पॅरललचं आपल्याला बघितलं पाहिजे. जसं तुम्ही सिरीज वाला बघितलं तसं मी मगाशी सांगितलं की 2 एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्या पॅरललला एक रिजिड सपोर्ट अटॅच केलेला नाही, एक मास लावलेला, आणि इकडे पण सेम तसंच आहे. हे पण पॅरलल आणि हे पण पॅरलल आहे. इथं मास एकच आहे, फक्त 2 वेगवेगळ्या साईडला रिजिड सपोर्टेड आहेत आणि त्याला ते स्प्रिंग अटॅच आहे. थोडंसं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका, व्यवस्थित समजावून घ्या हे. सो सिमिलरली इथं जो टोटल एक्सटेन्शन असणार आहे सेम मगासारखंच येणार, फक्त इथं पॅरलल लावलंय म्हणून केपी आलंय. केपी इज इक्वल टू के1 प्लस के2 अप टू के एन होणार आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. सिमिलरली जर आयडेंटिकल स्प्रिंग्स असतील तर एन टाइम्स ऑफ के होईल आणि इथं के अपॉन एन होईल. जर सिरीजला के अपॉन एन होईल तर पॅरललला काय होईल, एन टाइम्स ऑफ के. नेक्स्ट आहे फेज ऑफ एसएचएम. येस, फेज ऑफ एसएचएम म्हणजे हा पार्ट आहे बघा. ओमेगा टी प्लस फाय म्हणजे फेज ऑफ एसएचएम असणार आहे. सो फेज ऑफ एसएचएम इज बेसिकली स्टेट ऑफ एसएचएम और ऑसिलेशन म्हणूयात आपण. टू नो द फेज ऑफ एसएचएम वी नीड टू नो दिस क्वांटिटी दॅट इज ओमेगा टी प्लस फाय. ही टाइम व्हेरियंट असते, म्हणजे टाइम प्रमाणे ती बदलत असते. जर इथे टी इज इक्वल टू 0 असेल, कळायला लागलं का, टी इज इक्वल टू 0 असेल तर त्याला आपण इनिशियल फेज म्हणतो. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचं आहे ते. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात, लक्ष द्या. येस, इथं फेज ऑफ एसएचएम ची डेफिनेशन क्लिअर झालेली आहे. येस, मगाशी सांगितलेलं होतं की इनिशियल फेजेस जे आहेत, इनिशियल फेजेस टी इज इक्वल टू 0 असते. सो इथं आपल्याला अगेन फेज थिटा इज इक्वल टू 0. थोडेसे स्पेशल केसेस आहेत, लक्षात ठेवायचं आहे. थिटा इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल कुठं आहे, मीन पोझिशनला. थिटा इज इक्वल टू 360 और 2π असताना सेकंड ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे. आता हे कसं होते सर, जरा लक्षात द्या इकडे. इथे एक चांगला एक्झाम्पल देतो, हे बऱ्याच जणांना येणार नाहीये. ज्यांना ऑसिलेशन सर स्ट्रॉंग आहे असं म्हणतात पण त्यांना हे येत नसतं. जरा लक्षात द्या इकडं. किती फेज असतो हे लक्षात ठेवा. सपोज एखादं ऑसिलेशन क्रिएट होत असेल, तर मी एक एक्झाम्पलला व्हायब्रेशन म्हणायला लागलो किंवा एक वेव्ह कंप्लीट करायला लागलो, तर ह्याच्यामध्ये जो अँगल असतोय तो पाय असतोय आणि हा परत अँगल किती व्हायला लागलाय, पाय. म्हणजे अँगल किती व्हायला पाहिजे, 2π. हे इथं दिलेलं आहे. तेव्हाच तिथं सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होईल. हे बऱ्याच जणांना माहिती नसते, त्यामुळे लक्षात ठेवा हे. ओके, ऑसिलेशनचा ज्यांना स्ट्रॉंग अभ्यास करायचा हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर फेज 180 डिग्री असेल तर हे इक्वेशन होईल. जर फेज 90, म्हणजे अशा 4 केसेस आहेत ज्या की 1 टाइम 2 टाइम रिडिंग करायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. हे थोडंसं ना खूपच इम्पॉर्टंट आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे मागच्या वेळी कट सिलेबस मध्ये होतं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे मागच्या वेळी कट सिलेबस मध्ये होतं, पण यावर्षी खूप इम्पॉर्टंट आहे. इथं थोडंसं आपण झूम आउट करायचा प्रयत्न करूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये 2 केसेस इम्पॉर्टंट आहेत. 2 केसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन आणि स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, हे 2 पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत. हे 2 पॉइंट इम्पॉर्टंट काय, कारण की इथून एक म्हणजे जर आता ह्या व्हिडिओ बघायचा फायदा हा आहे की तुम्ही एक जरी हातला ग्राफ परफेक्ट आला तरी ऑटोमॅटिक पुढची लिंक लागत जाते. झूम आउट करून दाखवण्याचं रिझन तुम्हाला हे होतं की तिन्ही ग्राफ तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत आणि तिन्हीचं कंपॅरेटिव्हली स्टडी व्हायला पाहिजे. जरा लक्ष द्या. आपण सुरुवात करूयात पहिला इक्वेशन पासून. वरती इक्वेशन्स पण आहेत, त्याच्यापासून आपण सुरुवात करूयात. सो स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे आपण मगाशी बघितलेलं होतं एक्स किती येते तिथं ए साइन ओमेगा टी येते. व्ही येणार आहे याचं डेरिव्हेटिव्ह. जरा लक्ष द्या. याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ए बाहेर निघेल, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा, म्हणजे काय निघेल, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बेसिक याचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू डीएक्स बाय डीटी. फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला कुठला आहे, व्ही इज इक्वल टू डीएक्स बाय डीटी.
सो डी बाय डी टी ऑफ एक्स किती आहे बघायचं आहे. एक्स आहे ए साइन ओमेगा टी. ए बाहेर निघलंय. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी. सो ए साइनचं डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे कॉस ओमेगा टी. परत याचं ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे ओमेगा. सो फायनली निघेल ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हे फायनल इक्वेशन असेल कशासाठी व्ही साठी असेल. कशासाठी असेल व्ही साठी. सिमिलरली तुम्हाला एक्सेलेरेशन साठी तुम्हाला परत याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर फायनली कसं बनेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी. मायनस ए ओमेगा स्क्वेअर काय निघेल ते साइन स्क्वेअर ओमेगा टी निघेल. पहिला हे इक्वेशन्स काढून घेतले पाहिजेत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये 3 पार्ट समजावून घ्या. 4 पार्ट समजावून घ्या. नंबर 1 आहेत एक्सप्रेशन जे की आपण बघितले. नंबर 2 आहे ग्राफ्स आहेत त्याचे वर्सेस टाइम वाले सगळे. नंबर 3 आहे चार्ट आणि नंबर 4 आहे कन्क्लुजन. सो याच्यामध्ये परत बघा इथं T/4 T/2 म्हणजे प्रत्येक जो इंटरव्हल आहे तो T/4 ने ऍड करत जायचा आहे. रिक्वेस्ट ही आहे की पहिला ग्राफ लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक सगळं पुढचं कसं लक्षात राहते बघा. सो इथं अँप्लिट्यूड म्हणजे हे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम वाला ग्राफ आहे. हा ग्राफ कुठला आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम वाला. आपण इथं अजून चांगलं क्लिअर समजण्यासाठी इथं एक्स लिहितोय मी सध्या. x/t चा ग्राफ आहे. हा v/t चा आहे आणि हा a/t चा एक्सेलेरेशन वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. ओके थोडंसं आपण वरती घेऊन बघूयात हे प्रॉपरली कसं दिसतंय. चला येस लक्षात द्या इकडे. इथं हा येस इथं डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. त्यानंतर हा येईल वेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ येईल आणि हा येईल एक्सेलेरेशन वर्सेस टाइमचा ग्राफ येईल. सो 3 ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. तिथं आपण प्रत्येक इंटरव्हल T/4 ना ऍड करत चालू आहे. प्रत्येक इंटरव्हल T/4 ना ऍड करत असताना पार्टिकल कुठून स्टार्ट व्हायला लागला हे व्यवस्थित बघितलं पाहिजे. पार्टिकल स्टार्ट व्हायला लागला मीन पोझिशन पासून. सो मीन पोझिशन पासून एक वेव्ह आपली गेलेली आहे जी नॉर्मल आहे. कळायला लागलं का म्हणजे नेक्स्ट इंटरव्हलला ती मॅक्सिमम असणार. नेक्स्ट इंटरव्हलला ती 0 असणार. परत नेक्स्ट इंटरव्हलला म्हणजे निगेटिव्ह साईडचं मॅक्सिमम परत 0 एक लक्षात ठेवा. x/t चा लक्षात ठेवा. x/t वरनं v/t काढायचं असेल तर हाफ घर आपल्याला पुढे जायला लागते म्हणजे इतकं गायब होईल आणि इथून सुरुवात होईल v/t ची. चेक करा. a/t चा काढायचा आहे तुम्हाला वेलॉसिटी मध्ये हाफ घर पुढे जायचं आहे गेला. इकडून सुरुवात होईल a/t ची. ऑटोमॅटिक सगळं लक्षात राहतंय. लक्षात काय राहत नाही मुलं इथं म्हणजे इथं चूक करतात त्याच्यामध्ये. T/4 च्या ऐवजी पाय वगैरे टाकतात माहिती नाही कुठून काढतात पण ते टाकतात T/4 T/2 इथं चुकतात मुलं. तर लक्षात ठेवायचं इथं T/4 न आपण प्रत्येक इंटरव्हल हाफ इंटरव्हल जो आहे तो T/4 ऍड करत जायचा. ऑटोमॅटिक तुम्हाला इक्वेशन पुढचं मिळून जाईल. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नंतर आपल्याला बघायचं ह्याचे पॉईंट जे आहेत ऍक्च्युली इथं आता हे ग्राफवरूनच बघायचे असतात. आता आपण एक डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल घेऊयात. सो डिस्प्लेसमेंट इथं टी आणि थिटा आहे. टी आणि थिटा इथे इंटरव्हल दिलेले आहेत. हे पाठ करून ठेवायला पाहिजेत. लक्षात काही गरज नाही ऍक्च्युली. 0 पासून T/4 ऍड करत गेला की इंटरव्हल मिळतील. त्यानंतर थिटा इज इक्वल टू 0 π/2 पाय 3π/2 असे इंटरव्हल्स आहेत. त्यानंतर ऍक्च्युली हा कुठून आलाय फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओमेगा इज इक्वल टू θ/t. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. मी एक करून दाखवतोय बाकीच्या 4-5 ला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला आहे 2π/t असतो. ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो 2π/t. आता एक लेट से मी यासाठी t इज इक्वल टू T/4 ला करून दाखवायला लागले. मला ही व्हॅल्यू काढायची आहे. मला माहिती नाही ही व्हॅल्यू किती आहे. सो t इज इक्वल टू T/4 इथं टाकतोय मी. t ला t कॅन्सल होईल. 2π/4 म्हणजेच किती निघेल π/2 निघेल. असंच हे प्रत्येकाचं करायचं. सेम हे असं प्रत्येकाचं करायचं. व्यवस्थित लक्षात ठेवा. हे बरेच जण पाठ करून जातात पण काही गरज नाही पाठ करायची. लक्षात राहते. फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओमेगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. नेक्स्ट आहे एक्स व्ही आणि ए. एक्स व्ही आणि ए मध्ये इथं 0 चेक करा. एकदा आपण तो डिस्प्लेसमेंट वाला ग्राफ बघूयात. येस डिस्प्लेसमेंट वाला एकदा आपण परत एकदा ग्राफ बघूयात जो वरती आहे तो. येस इथं डिस्प्लेसमेंट वाला ग्राफ मध्ये एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू इथं बघा इथं T/4 ला किती आहे प्लस ए आहे. परत एक्स इज इक्वल टू ह्याला परत T/2 ला किती आहे 0 म्हणजे 0 प्लस ए 0 मायनस ए 0 प्लस ए असं डिस्प्लेसमेंट वाला ग्राफ असणार आहे. इथं वेलॉसिटी वाला बघूयात आपण. एक्स इज इक्वल टू 0 ला प्लस ए ओमेगा आहे. प्लस ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा प्लस 0 प्लस म्हणजे या टाइप मध्ये असेल. ऍक्सेलेरेशन असेल 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0 प्लस ए ओमेगा स्क्वेअर 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर या टाइपचे ग्राफ्स असेल. हे चेक करा. ऑटोमॅटिक ही सगळी लाईन कळून जाणार तुम्हाला. त्यानंतर येस कन्क्लुजनचा पार्ट आहे जो की लास्ट पार्ट आहे याच्यातला. सो डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलेरेशन कर्व्स आर द साइन कर्व्स अँड द वेलॉसिटी कर्व आर द कोसाइन कर्व. जे कर्व
सेंटर पासून चालू होतात, मीन पोझिशन पासून स्टार्ट होतात, ओरिजिन पासून स्टार्ट होतात, त्याला आपण साइन कर्व म्हणतोय. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन नेमकं इथंच ते कोसाइन कर्व आहे म्हणून लिहितात, त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर याच्यातला जो अँगल आहे एक्स आणि व्ही मधला, एक्स आणि व्ही मधला, एक्स अँड व्ही, द अँगल बिटवीन एक्स अँड व्ही इज π/2, ए अँड व्ही इज ऑल्सो π/2. एक्स अँड ए मधला जो अँगल आहे तो पाय आहे, म्हणजे 2 टाइम्स पाय. एक्स अँड ए मधला जो अँगल आहे तो पाय. नेक्स्ट आपण बघूयात, हे आपल्याला कन्क्लुजन लिहायला लागतात प्रॉपरली. ऑल द कर्व्स, येस, तो एक अजून पॉईंट राहून गेलेला आहे, जरा लक्ष द्या इकडे. ऑल द कर्व्स आर रिपीटेड आफ्टर 2π/t और टाइम t सेकंड. ओके, नेक्स्ट आपण बघूया स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण बघितला स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, स्टार्टिंग फ्रॉम मीन बघितला. आता काय बघायचं आपल्याला, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम बघत असताना एक्स आपल्याला ऑलरेडी माहिती पाहिजे, एक्स इज इक्वल टू किती असते, a cos ओमेगा टी. त्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढले -a ओमेगा sin ओमेगा टी, परत डेरिव्हेटिव्ह हे निघालं. नेक्स्ट, मगाशी आपण बघितलं होतं तिन्ही ग्राफ ऍट अ टाइम. सिमिलरली आपण हे चेक करायचं आहे. इथे चेंज काय झालेलं बघा जरा. मगाशी हा ग्राफ इथून स्टार्ट होता, आता ग्राफ एक्स्ट्रीम पासून स्टार्ट आहे. x/t चा, v/t चा आणि a/t चा, असे 3 ग्राफ आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. सो x/t चा जो एक्स्ट्रीम पासून स्टार्ट आहे तो एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाला पाहिजे, परत 0, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीम, 0, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, असं करत. तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये टेक्निक पहिला कळालं की हाफ घर पुढे जायचं, ह्याच्या पुढचा ग्राफ इथे ऑटोमॅटिक तुम्हाला तयार मिळेल. याच्यात हाफ घर पुढे जायचं, ऑटोमॅटिक पुढचा ग्राफ तयार मिळेल. सो फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की हाफ घर पुढे जायचं आहे, डिस्प्लेसमेंट नंतर वेलॉसिटी नंतर ऍक्सेलरेशन येणार आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तिथं सिमिलरली एक आपल्याला येस चार्ट दिलेला आहे. सो चार्ट सेम मगासारखं, पहिले 2 तरी सेम असतील. टाइम व्हेरियंट चेंज होईल, एक्स साठी, व्ही साठी आणि ए साठी. टाइम व्हेरियंट, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन चेंज होईल. येस, परत जे डिस्प्लेसमेंट, आता कन्क्लुजन आहे, डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन कर्व आर द कोसाइन कर्व्स व्हाईल वेलॉसिटी इज द साइन कर्व. जे अँगल्स आहेत ते दिलेले आहेत एक्स आणि व्ही मध्ये, ए आणि बी मध्ये, परत ए आणि एक्स मध्ये जे अँगल आहेत, जे मगाचे हे 2 वाले कॉमनच आहेत मगाशी जे होते ते, परत हे पण तेच आहे. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट मध्ये आपल्याला, तुम्हाला माहिती आहे आता 2 ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कव्हर झालेले आहेत. मेन पार्ट होता आता एनर्जीचा पार्ट आहे. एनर्जीचा पार्ट स्टार्ट करताना कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. इथे एक इक्वेशन आपण बघायला लागलो, पॉईंट ए ला आहे, ओ ला आहे आणि बी ला आहे. या ओ पासून मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालेला आहे, म्हणजे अँप्लिट्यूड ए, आणि पार्टिकल लेट्स इथं कुठेतरी आलेला आहे. सो एक्स डिस्प्लेसमेंटवर आहे आणि एक छोटा इंटरव्हल पण पकडायला लागले dx, म्हणजे ही तुझी मीन पोझिशनला आहे. मीन पोझिशन पासून पार्टिकल टू अँड फ्रो वगैरे व्हायला लागले, हे तर सगळं हे दिलेलं असणार आहे. त्यानंतर आपल्याला कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे, 1/2 mv². कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आहे 1/2 mv². पण व्ही मगाशी जी इक्वेशन आलं होतं ते काय होतं? व्हीचं इक्वेशन होतं ω²√a² - x². व्हीचं इक्वेशन काय होतं? ω²√a² - x². इथं v चा स्क्वेअर आहे, म्हणजे याचा स्क्वेअर होणार, स्क्वेअर झाल्यावर असं दिसेल. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन माहिती आहे ते लिहिलं. सो 1/2 m याचा परत स्क्वेअर, म्हणजे आहे असं ω²a² - x². ω² म्हणजेच काय, इथं k/m असतंय. ω² म्हणजे काय असते, k/m. k काय निघेल, mω². सो k च्या जागी आपण काय टाकू शकतो, mω². सो बेसिकली कायनेटिक एनर्जीचा परत फॉर्म्युला लास्टला काय येईल, 1/2 ka² - x². त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जीसाठी वर्क डनचं इक्वेशन माहिती पाहिजे. वर्क डनचं इक्वेशन आहे F इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. F - kx असते, मायनस मायनस गेलं, kx dx राहिले. टोटल वर्क डन करायचं तुम्हाला, इंटिग्रेशन करायचं आहे kx dx. k कॉन्स्टंट बाहेर असेल, x²/2 इंटिग्रेशन येईल. अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकल्यानंतर फायनली व्हॅल्यू येईल 1/2 kx² किंवा 1/2 mω² x². त्यानंतर टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक प्लस पोटेन्शियल यांची ऍडिशन असणार. सो टोटल एनर्जी म्हणजे काय असणार, कायनेटिक प्लस पोटेन्शियल ऍडिशन असणार. सो इथून 1/2 ka² हे आत मल्टिप्लाय केले, 1/2 ka², 1/2 kx² प्लस 1/2 kx². 1/2 kx² ला x² गेले, फायनली काय बसेल 1/2 ka², 1/2 mω²a². हे इक्वेशन तीनही इम्पॉर्टंट होते. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला इथं टोटल एनर्जीचा जो दिलेला आहे तो इथं चेक केलं जाते की टोटल एनर्जी हे इन टर्म्स ऑफ पिरियड, इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी कसं आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mω²a² आपल्याला होतं. ओमेगा म्हणजेच आहे 2πn. इथं पुट केल्यानंतर फायनली टोटल एनर्जीचं असं इक्वेशन मिळेल. यातून हे प्रूव्ह होते की टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n² आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू t². हा ग्राफ लक्षात ठेवा, हा ग्राफ लक्षात ठेवा. इथं हा ग्राफ 2 मार्काला ड्रॉ पण करण्याचे क्वेश्चन्स भरपूर प्रिलिमला आलेले आहेत. तर बेसिकली इथं कसं आहे जरासं पहिलं लक्ष द्या इकडे. त्याच्यासाठी ना हा ग्राफ समजायच्या आधी पहिला 3 इक्वेशन्स तुम्हाला समजले पाहिजेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे 1/2 k
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, जे आपण आता इथं बघितलं 1/2k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा आहे 1/2k एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जीचा आहे 1/2k ए स्क्वेअर. तुम्हाला मी क्वेश्चन्स विचारतो, लक्ष द्या इकडे, त्याच्यातून या ग्राफचं बरंचसं आन्सर मिळून जाईल. मीन पोझिशनला मला वेलॉसिटी पाहिजे आहे, तुम्हाला माहिती आहे, किंवा एक्स्ट्रीमला आपण काढूयात. चला पहिला एक्स्ट्रीमला वेलॉसिटी पाहिजे आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0 असते. एक्स्ट्रीमला जर वेलॉसिटी 0 असेल तर कायनेटिक एनर्जी पण, जिथं वेलॉसिटीच नाही तर तिथं कायनेटिक एनर्जी पण काय असणार, 0. त्यामुळे हा जो ग्राफ आहे तो कायनेटिक एनर्जीचा वाला ग्राफ आहे. का लागले का बघा, हे एक्स्ट्रीम पॉइंट आहेत. एक्स्ट्रीम पॉइंटला कायनेटिक एनर्जी खालती आहे, 0 आहे. का लागले का बघा, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती आहे बघूयात आता. त्याच्यासाठी पहिला वेलॉसिटी किती आहे बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मीन पोझिशनला वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला येतोय हा बेसिक फॉर्म्युला आहे, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मीन पोझिशनला एक्स किती येते, 0. एक्स 0 झाल्यानंतर व्ही किती येते, मॅक्सिमम, दॅट इज ए ओमेगा येणार आहे, प्लस मायनस किती येणार आहे, ए ओमेगा. तर तुम्हाला माहिती पाहिजे की इथं जर वेलॉसिटी ए ओमेगा येते तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी पण मॅक्सिमम पाहिजे. मग जर एक्स्ट्रीमला 0 असेल, मीनला जर मॅक्सिमम असेल तर ग्राफ असा येईल. काय लागलं, याच्यासाठी इथं मीनला 0 टाका. पोटेन्शियल एनर्जीच्या साठी इक्वेशन होतं हे, इथं मीनला 0 टाका तर इथं पोटेन्शियल एनर्जी 0 येणार, एक्स्ट्रीमला मॅक्सिमम येणार. त्यामुळे ह्याचा ग्राफ एक्झॅक्टली बरोबर अपोजिट येईल. का लागलंय का बघा. आणि ही आहे ई वाली जी आहे इथं टोटल एनर्जी, म्हणजे या दोघांची ऍडिशन काय असणार आहे, टोटल एनर्जी वाला असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. सो ते इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट पॉईंट आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. तुम्हाला माहिती आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड हा एक 4 ते 4 मार्कासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप मोठा क्वेश्चन आहे. लक्ष नाही दिलं तर अजिबात काय करणार नाही. टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन्स आहेत, नोट्स मध्ये सोल्युशन आहे, तरी देखील सर येत नाही आहेत, काय कळत नाही आहे, इक्वेशन मध्ये कुठला पार्ट महत्वाचा आहे, कसं लक्षात ठेवायचं आहे, लक्ष द्या. या सगळ्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन आहे हा व्हिडिओ, लक्ष द्यायचं व्यवस्थित. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड बघायचं आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड बघत असताना पहिला आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करावं लागेल, एक्स, जे तुम्ही ऑलरेडी माहिती आहे की बाबा जर दोन आपण एसएचएम बघितलेत तर दोन एसएचएम चे इक्वेशन आहेत. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असते बेसिक इक्वेशन. स्टार्ट करत असताना लक्षात ठेवायचं की 2 एसएचएम सेम पिरियडला आहेत. का लागले का, पण डिफरंट अँप्लिट्यूड आहेत, त्यामुळे A1 A2 लिहावं लागेल. सेम पिरियड आहे त्यामुळे इथं टीच लिहायला लागेल, T1 T2 नाही लिहायला लागणार आहे. phi1 phi2 असणार आहे. सो एक्स इज इक्वल टू काय बसणार आहे इथं, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 बसेल. एक्स इज इक्वल टू काय बसेल इथं, x1 प्लस x2. A1 आता x1 च्या ऐवजी हे टाकले मी A1 साइन ओमेगा टी प्लस phi1. x2 च्या जागी टाकले A2 साइन ओमेगा टी प्लस phi2. साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता हा पार्ट थोडासा अगेन बायो ज्यांचा आहे, मॅथ्स ज्यांचं नाहीये, थोडासा ना डिफिकल्ट जाईल, कारण की इथं आपल्याला साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इतका पण नाहीये. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय. सिमिलरली इथं होईल आणि असं येईल. A1 आत मल्टिप्लाय केलेला आहे, A2 आत मल्टिप्लाय केलेला आहे, A1 A2 आत मल्टिप्लाय केल्यावर असं दिसेल A1 साइन ओमेगा टी कॉस फाय, A1 कॉस ओमेगा टी साइन फाय. लक्ष इथं पाहिजे व्यवस्थित, कॉन्सन्ट्रेट तरच होणार. A2 साइन ओमेगा टी कॉस फाय, अगेन A2 कॉस ओमेगा टी साइन फाय 2. यातून साइन ओमेगा टी कॉमन काढतोय आपण. साइन ओमेगा टी कॉमन काढलं तर आत काय बनेल, A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. सिमिलरली या दोघातून कॉस ओमेगा टी कॉमन काढतोय, आत बनेल कॉस ओमेगा टी बाहेर A1 साइन फाय 1 A2 साइन फाय 2. वेअर R इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. देन आता थोडंसं आपण काम काय करायचं बघा, हे जे ब्रॅकेट मधलं आहे A1 कॉस फाय 1 ते मी इथं परत लिहिलंय आणि ह्याला म्हटलंय मी R कॉस डेल्टा. सिमिलरली हे जे सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे त्याला इथं लिहिलंय, ह्याला म्हटलंय मी R साइन डेल्टा. इक्वेशन 1 इक्वेशन 2 म्हटलंय, दोन्हीला स्क्वेअर केले, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग बोथ साइड्स. जर स्क्वेअरिंग अँड ऍडिंग असेल तर आपल्याला निघेल एक्स इज इक्वल टू, आता हे बेसिकली चेक करायचं, दोन्ही साइडला स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करायचं आपल्याला, इथं करायचंय थोडंसं, इथं आपण कॉन्सन्ट्रेट परत एकदा करूया. सो सिग्मा म्हणजे R कॉस डेल्टा R साइन डेल्टा आहे. आपल्याला पहिला R फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू याच्या जागी, हे बघा याच्या जागी R कॉस डेल्टा टाकणार आणि याच्या जागी R साइन डेल्टा टाकणार, तर असं दिसेल इक्वेशन. R कॉमन निघेल, बाहेर निघेल, साइन ओमेगा टी कॉस, दॅट इज कॉस डेल्टा येणार आहे, परत कॉस ओमेगा टी साइन डेल्टा, परत तिथं झाल्यानंतर काय निघेल, हा कुणाचा फॉर्म्युला असेल, साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टाचा फॉर्म्युला असणार आहे. सो परत एकदा आपल्याला मगाशी जसं म्हणलं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करत असताना R स्क्वेअर LHS चा स्क्वेअर करायचा आहे, RHS चा स्क्वेअर केल्यावरती असं दिसेल. परत राईट साइडचा स्क्वेअर करायचा आहे.
ह्याच्यातून आर स्क्वेअर कॉमन काढले, इथं कॉस स्क्वेअर फाय प्लस किंवा ओमेगा सिग्मा म्हणूयात किंवा डेल्टा म्हणूयात प्लस साइन स्क्वेअर फाय, ह्याचा आन्सर 1 येणार. राईट साईडला 5 वाला आहे, सो इथं याचा स्क्वेअर करायचा. इथं ए प्लस बी चा स्क्वेअर, a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय1 प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय2 प्लस 2a1 a2 कॉस फाय1 फाय2. या पद्धतीमध्ये इथपर्यंत सॉल्व्ह केला की इथं बनणार आहे आर स्क्वेअर, कारण की इथं 1 आलेला आहे. राईट साईडला हे सगळं आहे. नंतर इथं स्क्वेअर रूट टाकल्यानंतर बेसिकली हे फायनल इक्वेशन मिळेल. आपल्याला सिग्मा किंवा डेल्टा फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला इक्वेशन 2/1 करावं लागते. टॅन डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स बनेल. आणि आपल्याला तिथं केसेस बघायचे आहेत पुढे. येस, त्या केसेसमध्ये डेल्टा 0 टाकायचं आहे. ज्यावेळी फेज डिफरन्स 0 असेल, डेल्टा 0 टाकला की कॉस 0 1 येईल. कॉस 0 1 आलं तर असं इक्वेशन मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, दॅट इज a1 प्लस a2 चा स्क्वेअर आहे. इथं बनेल a1 प्लस a2. इथं परत डिफरन्स आहे, जिथं कॉस फाय म्हणजे जो डिफरन्स आहे तो 180 आहे. कॉस 180 इथं -1 असणार आहे. -1 झाल्यावरती हे फायनल इक्वेशन बनेल आणि π/2 असल्यावर हे इक्वेशन बनेल. तिन्ही इक्वेशन्स आहेत. त्यामुळे हा एक 5 मार्कांसाठीचा 4 मार्कांसाठीचा मोठा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा येतोय, डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड हेन्स प्रूव्ह, म्हणजे केसेस असतील त्याच्या, हेन्स शो दॅट ऑल द केसेस फॉर इट. ओके, सो एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, जो आपण आताच कव्हर केलेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. येस, नेक्स्ट पार्ट बघत असताना तुम्हाला आता ऑलरेडी जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालेलं आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड झालेलं आहे, 2 इक्वेशन्स महत्वाचे होते, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी, म्हणजे ते एनर्जी वाला हे 3 मेन इक्वेशन मोठे झालेत. त्यानंतर बेसिक डेफिनेशन झालेले आहेत, ज्या एकदम शॉर्ट वन. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. नेक्स्ट पॉईंट इथं आहे प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम असे 2 मेन पॉईंट आहेत. तुम्हाला माहिती आहे कोनिकल पेंडुलम मध्ये एक मास अटॅच असते स्ट्रिंगला, आणि ज्याच्यामध्ये ते मास या टाईपमध्ये हॉरिझॉन्टल सर्कल फॉर्म करत असते. तिथं आपण फर्स्ट टॉपिक मध्ये बघितलेलं आहे ते कोनिकल पेंडुलम. या टॉपिक मध्ये सिंपल पेंडुलम बघायचं आहे. सिंपल पेंडुलम मध्ये मास वगैरे अटॅचेस असणार आहे, फक्त या हॉरिझॉन्टल सर्कलच्या ऐवजी व्हर्टिकल सर्कल होणार आहे. समजा लागले का बघ, हे जर कंप्लीट केलं तर ते व्हर्टिकल सर्कल येईल. सो इट इज द स्मॉल हेवी स्पियर कॉल्ड एज बॉब, इज सस्पेंडेड बाय द स्मॉल लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, आणि त्याचं जे मोशन होणार आहे ते या टाईपचं मोशन होणार आहे. कळा लागले का बघा. सो इथं जर सपोज मी ऑब्जेक्टचे पोझिशन घेतलेलं आहे ABC, त्या ABC पोझिशन मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की इथून गेल्यानंतर त्याचे जे वेट आहे ते खालती mg असणार आहे. आतल्या साईडला आता इथं mg विथ रिस्पेक्ट टू हे जर बघितलं तर इन्क्लाइंड आहे. हा जर थिटा असेल, लक्षात द्या, हा थिटा असेल तर हा थिटा होणार. मग हा कॉम्पोनंट होणार आहे mg cos थिटा आणि हा होणार आहे mg sin थिटा. इथे दिसेल बघा, mg cos थिटा आहे, हा mg sin थिटा आहे. त्यानंतर ह्या 2 कॉम्पोनंटला आता mg cos थिटाला बॅलन्स करायला लागले t डॅश, जो इथं आपल्याला पेंडुलमच्या इक्वेशन मध्ये पुढे जाऊन बघायचंच आहे. सो प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम बघितलं, आयडियल सिंपल पेंडुलम काहीसा असाच आहे. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमचा जो लिनियर एसएचएम आहे हे परफॉर्म कसं करते इथं चेक करू शकता. टी डॅश इज इक्वल टू mg cos थिटा, टी डॅश इज इक्वल टू mg cos थिटा, टी डॅश इज इक्वल टू mg cos थिटा, एफ इज इक्वल टू -mg sin थिटा. ऑलरेडी आपल्याला मगाशी म्हणजे मागच्या इक्वेशन मध्ये आपण बघितलेलं होतं -mg sin थिटा इथे येणार आहे, इथं x/l असणार आहे. इथं चेक करा, जर इथून मी चेक केलं तर sin थिटा इथे येते x/l. ओके, सो sin थिटा येणार आहे x/l. एफ इज, आता इथं mgl हे कॉन्स्टंट आहेत बघा, इथं लेंथ कॉन्स्टंट असणार आहे, डिस्प्लेसमेंट जितकं होणार आहे तितकाच त्याचा फोर्स लागणार आहे, फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये होणार आहे. देअरफॉर इथं मायनस साइन दाखवलेला आहे. त्यानंतर इथं त्याचे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे की थिटा इज इक्वल टू x/l. थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटाला आपण काय म्हणू शकतोय, थिटा म्हणू शकतोय. त्यानंतर टी, दॅट इज टी इज इक्वल टू टेन्शन, डब्ल्यू इज इक्वल टू mg. इथं mg cos थिटाचे 2 कॉम्पोनंट, म्हणजे हे थोडंसं इथं डिटेल लिहावं लागेल. त्यानंतर आपण बघायचं इथं पिरियड किती आहे. इथं पिरियड टी डॅश दाखवलेला आहे, पण इथं पिरियड टी डॅश इज इक्वल टू काय, इथं ऍक्च्युली टी आहे पिरियड. इथं टी चा इक्वेशन काढायचं आहे, पण आपल्याला टी डॅश पासून सुरुवात करावी लागते. टी डॅश इज इक्वल टू mg cos थिटा, एफ इज इक्वल टू -mg sin थिटा. सेम आपण इथं मगाशी जसं केलं होतं तसं करत आलोय. एफ इज इक्वल टू -x पर्यंत आलोय. a अपॉन x इज इक्वल टू काय येते, -g/l येते, कारण की हे f इज इक्वल टू m असते आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू f अपॉन m येणार, f अपॉन m येणार आहे. सो इथे काय येणार आहे -mg, f म्हणजे काय येणार आहे -mg इंटू x अपॉन lm येणार आहे. सो इथं काय काय राहणार फायनली -g इंटू x अपॉन l. सो ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे, g अपॉन l. आपल्याला ओमेगा स्क्वेअर नको आहे, आपल्याला ओमेगा पाहिजे आहे. ओमेगा म्हणजे इथं काय होणार, याचं स्क्वेअर रूट निघणार, 2π/ओमेगा बेसिक फॉर्म्युला टीचा. फायनल इक्वेशन असं बनेल. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. येस, नेक्स्ट पॉईंट बघत असताना सेकंड पेंडुलम आहे, तुम्हाला माहिती आहे
इट इज अ सिम्पल पेंडुलम. बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे सेकंड पेंडुलम म्हणजे असं काहीतरी वेगळं लिहायचा प्रयत्न करतात. प्लीज करू नका. सेकंड पेंडुलम म्हणजे सिम्पल पेंडुलमच आहे. सेकंड पेंडुलम म्हणजे सिम्पल पेंडुलमच आहे, फक्त त्याचा जो पिरियड असणार आहे तो 2 सेकंद असणार आहे. पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन और टाइम टेकन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. सपोज हा पेंडुलम आहे, सो तो मीन पोझिशन पासून स्टार्ट होऊन परत 1 सायकल कम्प्लीट करून परत मीन पोझिशनला यायला त्याला 2 सेकंद लागल्या. सो त्याच्यासाठी आपण त्याला म्हणणार आहे सेकंड पेंडुलम. सो सेकंड पेंडुलम इज अ टाइप ऑफ सिम्पल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड. सो इथं टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी मध्ये पिरियड 2 सेकंडचा इथं 2 आलेला आहे, 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी. सो इथं एल एस पाहिजे आहे मला. एल एस इज इक्वल टू किती येणार आहे? जी बाय पाय स्क्वेअर. 2 कॅन्सल होणार आहे. इथं कसं बनणार आहे? 1 इज इक्वल टू पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. मला एल एस पाहिजे आहे. एल एस इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. नेक्स्ट पॉईंट बघत असताना चेक करा, इथं आहे अँग्युलर एसएचएम. हा थोडंसं ना इथं लक्ष द्या इकडं. ऑलरेडी लिनियर एसएचएम, परत ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, रिझल्टंट अँप्लिट्यूड याचे बरेच सारे इक्वेशन ऑलरेडी पडलेले पण आहेत. आय नो की ते इम्पॉर्टंट आहेत, पण अँग्युलर एसएचएम आणि डॅम्पिंग वाला हा जो म्हणजे लास्टचा जो पार्ट आहे तो खूपच आयएमपी आहे, जो मागच्या 2-3 वर्षाला कट होता आणि जो इम्पॉर्टंट आहे. बरेचसे स्टुडंट इथपर्यंत येतात, सगळे क्वेश्चन्स करतात आणि हा पार्ट ना थोडंसं लक्ष देत नाहीत, पण इथे लक्ष द्यावं लागेल. व्यवस्थित समजून घ्या. अँग्युलर एसएचएम म्हणजे पहिला मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो. सपोज एक ब्लॉक आहे, आपलं पहिलं एक्झाम्पल ब्लॉक आहे, स्प्रिंग आणि रिजिड सपोर्ट आहे. ब्लॉक आहे, स्प्रिंग आहे, रिजिड सपोर्ट आहे. मी फोर्स लावला तर ब्लॉक मीन पोझिशन पासून टू अँड फ्रो होत राहील. ते लिनियर एसएचएम. अँग्युलर एसएचएम म्हणजे सपोज एक ब्लॉक असा आहे आणि त्याला मी अटॅच केलेला आहे आणि तो मीन पोझिशन पासून टू फ्रो असं व्हायला लागलं. कळायला लागलं म्हणजे मीन पोझिशन पासून तो टू फ्रो. सो हे झालं अँग्युलर एसएचएम. सो अँग्युलर एसएचएम मध्ये एक डिस्क घेऊ शकतो आपण. एक छानसं डायग्राम समजण्यासाठी लक्ष द्या इकडं. एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्टला मी एक डिस्क अटॅच केलेली आहे आणि ती डिस्क या मॅनरमध्ये रिव्हॉल्व व्हायला लागले. सो त्याला आपण म्हणणार आहे मीन पोझिशन पासून ती पुढे जाणार आहे, परत बॅक साईडला येणार आहे. सो हे आपण म्हणू शकतो की हे अँग्युलर एसएचएम आहे. सो अँग्युलर एसएचएम मध्ये जसं लिनियर एसएचएम ला फोर्स लावायला लागेल, तसं अँग्युलर एसएचएम ला असा फोर्स लावायला लागेल की ज्यामुळे ती ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होईल, रोटेट होईल. मग रिव्हॉल्व होणारा किंवा रोटेट होणारा फोर्स म्हणजे कोण असतो? तर टॉर्क असतो. रिव्हॉल्व होणारा किंवा रोटेट होणारा फोर्स कुठला असतो? टॉर्क. तुम्हाला माहिती आहे त्या साईडला आपण बघतोय एफ इज प्रोपोर्शनल टू एक्स असते, फक्त मायनस एक्स असते. इथं फोर्सच्या ऐवजी टॉर्क येईल आणि इथं डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट येईल थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट येईल थीटा. सो टाउ इज इक्वल टू मायनस ऑफ सी थीटा, बट टाउ इज इक्वल टू आय अल्फा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इथं आपण ह्या डायग्राम मध्ये पण आपण बघू शकतोय. ही डायग्राम ऍक्च्युअली खालच्या पॉईंटसाठी आहे. टाउ इज इक्वल टू आय अल्फा आहे. त्यानंतर आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा, कारण की दोघांच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत. अल्फा म्हणजे काय येणार आहे? डी2 थीटा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थीटा. सो आय डी2 थीटा बाय dt स्क्वेअर मायनस सी थीटा राईट साइडला, लेफ्ट साइडला तर प्लस बनेल इज इक्वल टू 0. सो अल्फा आता डी2 थीटा बाय dt स्क्वेअर आपल्याला इक्वल टू करायचं. अल्फा हे जे आय होतं ते तिकडे जाईल, मायनस सी थीटा अपॉन आय. सो टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. परत हे इक्वेशन येईल 2 पाय बाय अल्फा अपॉन जी, अल्फा अपॉन थीटा असं इक्वेशन येईल. सो हे इक्वेशन महत्वाचं होतं, समजून घ्यायला पाहिजे होतं. नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स आहेत आणि ते व्हायब्रेशन्स बघत असताना डायग्राम पहिला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये. सो एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे वरच्या डायरेक्शनला आणि त्याच्यात एक बार मॅग्नेट घेतलेला आहे. बार मॅग्नेट घेतल्यानंतर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वरती त्याचे फोर्सेस लागतील, मॅग्नेटिक फोर्स. तर ते कसे असतील? तर ते असे असतील QB इंटू QM इंटू बी, QM इंटू बी. फक्त एक पॉझिटिव्ह असणार आहे, दुसरा निगेटिव्ह असणार आहे, कारण की ते अपोजिट साईडला काम करायला लागले. हे जे डिस्टन्स असणार आहे त्या दोघांमध्ये 12 असणार आहे, डिस्टन्स 12. म्हणजे बेसिकली इथं पण एक आपण म्हणूयात की टॉर्क एका फोर्ससाठी असतो, पण इथं दोन फोर्सेस आहेत, त्यामुळे इथं कपल ऍक्ट करत आहे. पण कपलचा पण फॉर्म्युला फोर्स इंटू परपेंडिक्युलर आर्म असेल किंवा डिस्टन्स असेल. सो आपण हा पॉईंट बघत असताना मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एक मॅग्नेट घेतला, व्हायब्रेट व्हायला लागला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये. टाउ इज इक्वल टू मायनस म्यू, ऍक्च्युअली म्यू बी साइन थिटा आहे. म्यू म्हणजे इथं मॅग्नेटिक मोमेंट आहे. थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल जर असेल तर तुम्हाला माहिती आहे साइन थिटाच्या ऐवजी आपण काय वापरतो? थिटा वापरतो. सो टाउ इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा बनेल. फॉर अ क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग टॉर्क इज इन अँटी क्लॉकवाइज. म्हणजे जर क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर रिझल्टंट जे रिस्टोर होणार आहे, म्हणजे सपोज एक दोरी लावली आहे, समजून घ्या, जर त्याचं डिस्प्लेसमेंट असं झालं तर या स्ट्रिंगमध्ये किंवा या आपण म्हणूयात की या स्ट्रिंगमध्ये की जो फोर्स साठवून ठेवला जाणार आहे तो त्याच्या अपोजिट असणार, म्हणजे अँटी क्लॉकवाइज. म्हणून तर इथं दिलंय फॉर क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट
रिस्टोरिंग टॉर्क इज अँटी क्लॉकवाईज. काय लागलंय का बघा, रिस्टोरिंग टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून तर ते टू फ्रो हे रिस्पॉन्सिबल आहे. काय लागलंय का बघा. सो टाऊ इज इक्वल टू आय अल्फा मायनस म्यू बी थिटा बनेल. त्यानंतर मायनस म्यू बी अपॉन आय घेतलेला आहे. आय इकडं अल्फा पाहिजे ना आपल्याला, आय इकडे येईल थिटा येईल. सो परत टाऊ इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असते. ओमेगाचा फॉर्म्युला अल्फा अपॉन थिटा. हा पण एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, चेक करून घ्या. नेक्स्ट असेल येस, नेक्स्ट असेल इथं आहे आपल्याला डॅम्प्ड ऑसिलेशन. मगाशीच म्हटलं होतं की अँग्युलर एसएचएम तर इम्पॉर्टंट आहेच, पण डॅम्प्ड ऑसिलेशन आणि या लॉगॅरिथमिक डिक्रिमेंट फॅक्टर हे ना 4-5 वर्षापूर्वी क्वेश्चन आलेले आहेत, त्याच्यावरती क्वेश्चनच आलेले नाहीत. कंटिन्युअसली हे कट सिलेबसमध्ये आहेत कोरोनाच्या बॅचमध्ये, त्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. डॅम्प्ड ऑसिलेशनसाठी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्या गाडीचं शॉक ऑब्झर्वर. आपल्या गाडीचं शॉक ऑब्झर्वर तुम्हाला एक मी कंडिशन द्यायला लागलो, केस द्यायला लागलो, पहिला विचार करा याच्यावरती. समजा एक पर्सन आहे जो टू व्हीलरवरती बसलेला आहे आणि तो नॉर्मली निघायला लागलाय आणि खड्डा लागलेला आहे. खड्ड्यातनं जेव्हा तो परत म्हणजे पुढे जाईल आणि समजा की त्याच्या गाडीला शॉक ऑब्झर्वरच्या ऐवजी फक्त स्प्रिंग आहेत. जर स्प्रिंग असेल तर त्याचा जो फोर्स असेल, म्हणजे स्प्रिंग जेव्हा खड्ड्यातनं जाईल तेव्हा ती स्प्रिंग कॉम्प्रेस होईल आणि परत एक्सपांड होईल, परत कॉम्प्रेस एक्सपांड जर झालं तर त्याला असं फीलच येणार नाही की तो गाडीवर बसलाय, त्याला फील येणार की तो घोड्यावर बसलाय. त्यामुळं समजून काय घ्यायचं आहे की त्याचे जे अँप्लिट्यूड आहे, कुठले अँप्लिट्यूड म्हणजे त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत, हे व्हायब्रेशन्स कमी झाले पाहिजेत, ते शॉक ऍब्सॉर्ब झाले पाहिजेत. देअरफॉर आपल्याला तिथं शॉक ऍब्सॉर्बर लावायला लागेल. शॉक ऍब्सॉर्बर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतोय, तर या प्रिन्सिपलवर काम करतोय. सो शॉक ऍब्सॉर्बर मध्ये आता हे एक एक्झाम्पल आहे आणि अजून एक सेकंड एक्झाम्पल देतोय. मी तुम्हाला कंडिशन देतोय, केस देतोय. तुम्हाला नॉर्मल रोडवरती पळायला सांगितलेलं आणि तुम्हाला वॉटर टँक मध्ये पळायला सांगितलं, तुम्हाला अवघड कुठं जाईल, तर येस वॉटर टँक मध्ये पळायला अवघड जाईल, कारण की वॉटर टँक मध्ये ऑलरेडी फ्लुइड आहे आणि तिथं तुम्ही फोर्स लावला तर तुमचा फोर्स तितका जात नाही फ्लुइड मध्ये. हेच प्रिन्सिपल इथं काम करते. सपोज असं मानून चला की हे शॉक ऑब्झर्वरवाला खालचं सिलेंडर आहे आणि ह्याच्यामध्ये ऑइल आहे, कळायला लागले, किंवा एक लिक्विड आहे असं म्हणूयात. पाणी फक्त घ्यायचं नाही, ऑब्व्हियसली पाण्याची विस्कॉसिटी कमी असते, त्याची विस्कॉसिटी चांगली असते आणि जे लिक्विड आहे ते वाला इथं घ्यायला लागलोय. विस्कॉसिटी चांगली आहे आणि लिक्विड पण आहे. विस्कॉसिटी चांगली आहे आणि सेमी सॉलिड आहे म्हणजे ग्रीस, ते घेऊ शकत नाही तुम्ही. इथं कळायला लागलंय का बघा, तुम्हाला ऑइलच घ्यायला पाहिजे जी विस्कॉसिटी चांगली आहे. त्यामुळे शॉक ॲब्झॉर्बरचं ऑइल जे असते ते वेगळं असते. त्यानंतर इथं ब्लॉक घेतलेला, एक स्प्रिंग घेतलेला. सपोज खालून शॉक आलेला, सपोज हे असं चाकाला इथं अटॅच आहे पूर्ण आणि खालून शॉक आलेला आहे. शॉक आलेला असेल तर पहिला हे जे वेन आहे म्हणजे इट्स लाईक अ सपोर्ट, हा सगळा फिक्स कॉन्स्टंट असतो सपोर्ट. इथनं पुढे परत कॉम्प्रेशन एक्सपान्शन होईल. पहिला काय होईल की ह्याच्यामध्ये जे ऑइल आहे ते पहिला साईडनं इकडं जाईल, बरोबर ना, या साईडला जाईल, पण इकडं पण इथं पण ह्याच्यावरती पण फोर्स लागेल. ह्याच्यावरती ज्यावेळी फोर्स लागेल त्यावेळी जसं आपल्याला पाण्यामध्ये पळायला अवघड आहे, तसंच या वेनला, तसंच या सॉलिड पोर्शनला ह्याच्यामध्ये मूव्ह करायला अवघड जाते. पळणार आहे ते, स्पीड घेणार आहे तिथं, मूव्ह होणार आहे तिथं, फक्त त्याला ते थोडंसं हार्ड जाईल. हार्ड जाईल म्हणजे काय होईल की त्याचा जो शॉक आहे तो कमी येईल. समजा हे जाऊन इथं टेकलं, इथं जाऊन हे कोलाइड झालं, तर कोलाइड झाल्यानंतर हा शॉक मात्र वरती जाईल. मग वरती गेल्यानंतर परत दुसरं कोण आहे ऍब्सॉर्बिंग करायला, तर स्प्रिंग आहे. त्यामुळे आपण जो वरती बसलेला माणूस आहे त्याला दोन टाईपचे शॉक म्हणजे शॉक ते जे ऍब्सॉर्ब होतात, एक म्हणजे याच्यामुळं आणि दुसरं म्हणजे स्प्रिंगमुळे. ह्या पूर्ण सिस्टीमला आपण म्हणतो डॅम्प्ड ऑसिलेशन. काय लागलंय का बघा, पूर्ण सिस्टीमला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. सो पिरियडिक ऑसिलेशन्स ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग अँप्लिट्यूड आर कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन. पिरियडिक ऑसिलेशन आता इथं बघू शकतोय, पहिला जे अँप्लिट्यूड होती ती खूप म्हणजे पहिला खड्ड्यातनं गेल्यानंतर एकदमच जास्त आपल्याला जाणवणार आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या सेकंडला त्याची जी अँप्लिट्यूड आहे ती कमी येणार. सो ह्याला आपण म्हणतोय लॉगॅरिथमिक डिक्रिमेंट. हा ना शब्द कुठेही नाही आहे म्हणजे, किंवा असेल पण भरपूर कमी आहे, लक्षात ठेवा. लॉगॅरिथमिक डिक्रिमेंटचा ग्राफ काढा म्हटल्यानंतर हँड्सअप, कोणाला येणार नाही आहे, पण हे लक्षात ठेवा, लॉगॅरिथमिक डिक्रिमेंटचा जो ग्राफ आहे तो याचा आहे. काय लागलंय का बघा, तिथं अँप्लिट्यूड पहिला जास्त असते आणि नंतर कमी 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 अँप्लिट्यूड होत जाते. ओके, सो इथं डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. हा ग्राफ कुठला आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. जरा व्यवस्थित बघा इथं. सो पिरियडिक ऑसिलेशन्स ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग अँप्लिट्यूड आर कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन. एफडी म्हणजे इथं डॅम्पिंग वाला फोर्स आहे जो की आहे मायनस बी इंटू व्ही फॉर अ फोर्स ऑन अ ब्लॉक स्प्रिंग. ऑलरेडी हे क्वेश्चन माहिती आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स असते टोटल फोर्स. आता इथं जर टोटल फोर्स बघितला तर खालच्या साईडला डॅम्पर होता, वरच्या साईडला स्प्रिंग होती
याच्यातला फोर्स म्हणजे एफडी प्लस स्प्रिंग मधला फोर्स एफएस. सो टोटल फोर्स किती असणार आहे एफडी प्लस एफएस. एफ म्हणजे एम ए असते, एफडी म्हणजे आताच बघितलं मायनस बी इंटू व्ही, एफएस म्हणजे पण बघितलं मायनस के इंटू एक्स. सो एम ए इज इक्वल टू हे मायनस इकडे आणलं, हे पण मायनस इकडे आणलं, तर एम ए प्लस बी व्ही प्लस के एक्स इज इक्वल टू 0. आणि त्यानंतर एम, आता एम ए काय असणार आहे डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस बी इंटू डी एक्स बाय डी टी प्लस के इज इक्वल टू 0. त्यानंतर हे इक्वेशन आहे अँग्युलर एसएचएम चे इक्वेशन आहे. काय लागले का तुम्हाला दोन टाइपचे इक्वेशन आहेत. डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर एसएचएम जे होतं आपल्याला डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर एसएचएम म्हटलं किंवा तुम्हाला विचारलं की डॅम्पिंगसाठी डिफरन्शियल इक्वेशन कुठला आहे, तर तुम्हाला हे इक्वेशन लिहावं लागेल. ओके, म्हणजे त्याच्यात डॅम्परवाला पण कोएफिशियंट असणार आहे, म्हणजे तिथं पण त्याचा इन्फ्लुएन्स असणार आहे आणि स्प्रिंगचा पण असणार आहे. त्यानंतर हे डॅम्पिंग जे मी म्हटलं होतं की लॉगॅरिथमिक डिक्रिमेंट फॅक्टरमध्ये डिस्प्लेसमेंट किती असेल तर त्यासाठी इक्वेशन आहे, त्याची अँग्युलर वेलोसिटी किती असेल, फ्रिक्वेन्सी किती असेल तर त्यासाठी हे इक्वेशन आहे, आणि त्याचा पिरियड. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा बऱ्यापैकी. इथं हे इम्पॉर्टंट आहेत. सो आय गेस इथं तुमचा हा डिस्प्लेसमेंट, अँग्युलर एसएचएम, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे जे मेन 3 पॉईंट होते ते झालेले आहेत. आणि आता नेक्स्ट असणार आहे तुम्हाला 2, म्हणजे हा लास्ट पार्ट आहे आपला, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन म्हणजे जर असं असेल की लेट से, मी एक एक्झाम्पल द्यायला लागलोय, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पण करून बघू शकता. एक हेडफोन घ्यायचा आहे तुमच्या समोर. हेडफोन ऑब्विसली जो वायर्ड हेडफोन आहे तो, तर वायर्ड हेडफोनच्या खालच्या साईडला ना तो जो मेन हेडफोन असेल आणि ते स्ट्रिंग असेल, कळा लागले का, एक साईड त्याचा फिक्स धरायचा आहे आणि दुसऱ्या साईडने त्याला फोर्स द्यायचा आहे. फोर्स झाला की तो त्याचं व्हायब्रेशन ऑसिलेशन करत बसेल आणि काही वेळ झाल्यानंतर तो थांबेल. पण फोर्स हा एकदाच लावायचा आहे. कळा लागलाय का बघा, कंडिशन काय की फोर्स हा एकदाच लावायचा आहे. ही केस नंबर 1 आहे. केस नंबर 2 आहे की फोर्स हा कंटिन्युअस लावायचा आहे, मग त्यामुळे तो ऑसिलेशन करत बसेल. सो ही केस नंबर 2 आहे. ह्याला आपण म्हणतोय फोर्स्ड व्हायब्रेशन. तर फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन अशा 2 गोष्टी आहेत. फ्री व्हायब्रेशन मध्ये फोर्स हा एकदाच लावला जाईल, ऑब्जेक्ट इज व्हायब्रेट ऑन इट्स ओन, त्याची फ्रिक्वेन्सी अशी आहे. आणि फोर्स व्हायब्रेशन मध्ये कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स आहे. हा एक्सपेरिमेंट समजून सांगण्यासाठी, हा पॉईंट समजून सांगण्यासाठी इथे एक डायग्राम घ्यायला लागलोय आपण. 2 रिजिड सपोर्ट आहेत, एक स्ट्रिंग ना लावलेले आहेत, ए बी सी डी. आय गेस ही डायग्राम आपल्याला टेक्स्टबुक मध्ये पण आहे. तर ए बी सी डी असे त्याचे एक 4-5 तिथं 4 आपण तिथं ब्लॉक घेतलेले आहेत. इथं हे ड्रायव्हर पेंडुलम, हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघू शकताय. आपलं काम हे आहे की जो ए पेंडुलम आहे त्याच्यावरती फोर्स लावायचा आहे, नॅचरली फोर्स लावायचा आहे. त्यामुळे याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार, याची फ्रिक्वेन्सी असणार आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी. याच्यामुळं हा फोर्स बी ला, सी ला आणि डी ला पण ट्रान्सफर होईल. त्यामुळे काही वेळानंतर, थोड्याफार वेळानंतर ए जसं मूव्ह व्हायला लागलाय तसंच बी, तसंच सी, तसंच डी सेम टाइप मध्ये मूव्ह होईल. पण ए वाली जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे, कारण की त्याला आपण एकदाच फोर्स लावलाय. पण या तिन्हीवरती कंटिन्युअस एक्सटर्नल फोर्स आहे. तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही इथं तर मारलेलं नाहीये, मग कुठला कंटिन्युअस एक्सटर्नल फोर्स आहे, पण इथनं गेलाय फोर्स, वायर मधून गेलेला आहे. कळा लागलाय का बघा, वायर जेव्हा हा ब्लॉक समजा इकडे या लागलाय तर त्या वायर मधून ह्या तिन्हीवरती या साईडला जाणारा फोर्स लागेल. जेव्हा तो ब्लॉक, तो जो बॉब आहे तो इकडे आलेला आहे त्यावेळी त्या वायरवरती इकडे फोर्स लागेल. सो इम्पॉर्टंट आहे. हेच सगळं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, एकदा वाचून घेतलं तर कळेल तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. येस, इथं ग्राफ आहे. सो ग्राफ आहे इथं जरा व्यवस्थित बघा. हा आहे अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीवाला ग्राफ आहे. इथं रेझोनन्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. रेझोनन्स म्हणजे समजून घ्या व्यवस्थित. जेव्हा आता फ्री व्हायब्रेशन करायला लागलोय त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती फ्री फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणून काम करते. फोर्स व्हायब्रेशन मध्ये जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती एक्सटर्नल पिरियॉडिक असणार आहे, त्याला आपण फोर्स्ड फ्रिक्वेन्सी म्हणून म्हणतोय. 2 फ्रिक्वेन्सी कळाल्या का बघा, फ्री फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड फ्रिक्वेन्सी. जेव्हा, ऐका व्यवस्थित, जेव्हा या दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे, जेव्हा या दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे ती कंडिशन, त्या केसला म्हणतोय आपण रेझोनन्स. एकदा सीईटी मध्ये क्वेश्चन आलेला आहे हा, की रेझोनन्स इज अ स्पेशल केस ऑफ फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, बोथ ए बी नन ऑफ दिस. फोर्स व्हायब्रेशन आन्सर आहे त्याचा, लक्षात ठेवा. रेझोनन्स ही कोणाची स्पेशल केस आहे, फोर्स व्हायब्रेशनची केस आहे. रेझोनन्स म्हणजे काय असणार आहे, तिथं जी फ्रिक्वेन्सी असते ती मॅक्सिमम होते आणि ऍक्च्युली ते दोघांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होऊन जाते. ओके, त्याला आपण रेझोनन्स हे केस म्हणतोय. पेंडुलम इथं आहे बघा, सम नॅचरल फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ सोर्स हेन्स ॲब्सॉर्ब्स मॅक्सिमम एनर्जी, इट इज सेट टू बी इन द रेझोनन्स विथ ए. म्हणजे त्या दोघांची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती सेम असायला पाहिजे. म्हणजे ए म्हणजे जो नॅचरल वाला आहे आणि बाकीचं कुठलं पण जो त्याच्याबरोबर फिरायला लागलाय त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी, सॉरी रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे.
तर इथेही रेझोनन्स क्लिअर होत आहे. रेझोनन्स बरोबरच हा पण टॉपिक आपण स्टार्ट टू एंड बघितला असेल आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा झाला असेल अशी अपेक्षा करतोय. आणि नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टॉपिक पण छान पण कळेल आणि हा टॉपिक तुम्ही नक्की तुमच्या मित्रांपर्यंत